नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरी प्रणीत शाखा हातकणंगले यांच्या वतीने दत्त जयंतीच्या निमित्ताने 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान सामुदायिक गुरुचरित्र पारायण व अखंड नामसप्ताह भक्तिमय वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. सप्ताहभर परिसरात जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थच्या घोषात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली होती. सकाळ संध्याकाळ होणाऱ्या नामस्मरण, पारायण व आरत्यात सर्वच सेवेकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अतिउच्च सेवाभाव प्रदर्शित केला. आज दुपारी ठीक 12 वाजता श्री दत्त जन्मोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. दुपारच्या दरम्यानच जन्मोत्सव का या संदर्भातील धार्मिक महत्त्व रेखाताई यांनी सांगितले. यावेळी चिरंजीव कृष्णराज पृथ्वीराज पाटील यांनी श्री दत्त अवतार वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्याद्वारे साकारलेला दत्त अवतार भक्तिभाव, शिस्त आणि आध्यात्मिकतेचा सुंदर संगम होता. सप्ताहभर चाललेल्या या धार्मिक उपक्रमामुळे हातकणंगले परिसरात भक्ती, शांती आणि सद्गुणांचा प्रसार झाला असून भक्तांनी गुरुपीठाच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले. की तुमचा 12:30ला का जन्मकाळ झाला, 12:39ला का जन्मकाळ झाला, तर त्याच्या पाठीमागे आपल्या दिंडोरी पण एक सेवा मार्गात अनुसयाच्या घरी दत्त महाराज येतात. ती वेळ 12 ते 12:30 आणि ज्यावेळेला ती मंत्र शिंपडून पाणी संपटी मंत्र म्हणून त्यावेळेला ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही बालक झाले. मग हे 4थ्या अध्यायामध्ये उल्लेख आहे. म्हणून आपण काय करतो, गुरुचरित्राच्या पद्धतीने आपण जन्मकाळ कधी करतोय, 12:29ला करतोय. गुरुचरित्राचा 4था अध्याय वाचला. त्याच्यामध्ये आपले दत्तगुरु कसे, त्यांचा जन्म कसा झाला हे आपण ऐकलं. आणि आता इथे आपण मस्त सजावट पण केली आहे. आता आपल्या दत्तगुरूंच्या अवतारात छोटा आपला 5 संस्कारचा मुलगा येतोय.